नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत प्रकरण 13वे. पण या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण वाचकांच्या दोन प्रतिक्रिया पाहूया. कोकण रेल्वे सिंधुदुर्ग इथून श्रीराम पालव यांनी लिहिले आहे, मराठी साहित्य क्षेत्रात माडगुळकरांचं नाव पुन्हा एकदा तेजस्वीपणे झळकणार. सारंग मित्रा, एवढा महाराजांचा अलौकिक इतिहास 4वी-5वीच्या मुलांना कसा समजावता येईल? निदान शिव इतिहासातील नररत्नांची स्वभाव वैशिष्ट्ये, ध्येयनिष्ठा व धर्मनिष्ठा कोवळ्या मनात रुजवणे ही काळाची गरज आहे असे मला वाटते. तरच सामर्थ्यशाली देश बनेल. त्यावर काम करायला हवे, विचार करावा. सांगणं सोपं आहे, माहीत नाही आम्ही खारीचा वाटा तरी उचलू शकतो की नाही, पण तुझ्यात ती प्रतिभा आहे एवढे मात्र नक्की. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, समर्थांचे हे बोधवाक्य तुझ्या लेखनामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले, हे समस्त वाचकांनी लक्षात घ्यायला हवे. मित्रा, तुझे समाज जागृतीचे काम यशस्वी हो ही परमेश्वराचरणी प्रार्थना. असं श्रीराम पालव यांनी लिहिलं आहे. तर मुंबईहून सौ उज्ज्वला इखार निचत हे लिहितात, अतिशय सखोल अभ्यास करून हे पुस्तक लिहिल्याचे जाणवते. बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या. सत्य इतिहास सोप्या शब्दात सांगण्याची हातोटी. त्यामुळे एकदा एक प्रकरण वाचायला घेतले की पूर्ण केल्याशिवाय सोडवत नाही. प्रतिक्रिया देणाऱ्या या मित्रांचे मी आभार मानतो. ओके, मी सांगितल्या पद्धतीने माझ्या वेबसाईटची लिंक इथे दिसते पहा. हा फोटो तुम्ही पाहिला असेल बऱ्याच ठिकाणी, विशेषतः फेसबुकवर तुम्हाला हा फोटो दिसला असेल. आणि या ठिकाणी ती मी आता इथे दाखवतोय, ही लिंक आहे पहा, kingshivaji.wixsite.com/sarang. तर या लिंकवर तुम्ही जाऊ शकतात आणि माझं पुस्तक वाचू शकतात. ओके, माझ्या फेसबुक पेजवर पण आपण ही लिंक पाहू शकतात. आपण फेसबुक पेजवर जाऊया. हे माझं फेसबुक पेज आहे आणि फेसबुक प्रोफाईलवर माझ्या नावाच्या खाली निळ्या अक्षरात ही लिंक आहे पहा, www.kingshivaji.wixsite.com/sarang. मी आता काय करतो की तुम्हाला फक्त या लिंकवर क्लिक करायचं आहे. आता मी या लिंकवर क्लिक करतो. लिंकवर क्लिक केल्याबरोबर नवीन टॅबमध्ये माझ्या वेबसाईटची ही होम पेज दिसायला लागेल. तुम्हाला होम पेजवर ही इमेज दिसते परत, किंग शिवाजी द स्पिरिच्युअल क्वेस्ट. आणि लेफ्ट हँड साईडला आणि इकडे राईट हँड साईडला दोन्ही बाजूस तुम्हाला काही आकडे दिसत आहेत पहा. तर लेफ्ट साईडला इथे पूर्वार्ध आहे आणि राईट साईडला उत्तरार्ध आहे. तर यांच्यावर आपण तुम्ही क्लिक करू शकतात. हे प्रकरणांचे आकडे आहेत, जसं पहिलं प्रकरण, दुसरं प्रकरण, तिसरं प्रकरण. तर उदाहरणार्थ आज आपण 13वं प्रकरण पाहूया. तर 13वं प्रकरण जर आपल्याला पाहायचं असेल तर फक्त 13 या आकड्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मी या 13व्या आकड्यावर क्लिक करतो आणि नवीन टॅबमध्ये 13वा एपिसोड दिसायला लागेल. हे बघा, 13वा एपिसोड उघडला. आणि तुम्ही स्क्रोल करा आणि स्क्रोल केल्यावर तुम्हाला हे पुस्तक इथे वाचता येईल. हे बघा, प्रकरण 13, पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड.
आणि अशा पद्धतीने हे मराठीत पुस्तक आहे. तुम्ही हे माझं पुस्तक माझ्या वेबसाईटवर वाचू शकतात. हे मी स्क्रोल करतोय. ओके, तर ही लिंक लक्षात घ्या आणि त्या लिंकवर जाऊन तुम्ही माझ्या या वेबसाईटवर हे पुस्तक वाचू शकतात. ओके. तर आज आपण पाहणार आहोत प्रकरण 13वे. एक तू ही निरंकार. सब कुछ तेरा प्रभु. हे गुरु नानक यांचं वाक्य आहे. तर हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. शिवाजी महाराज असं नेहमी म्हणत असत. प्रकरण 13, पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड. आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले. संत तुकाराम. स्वराज्य बेचिराग झाले होते. इसवी सन 1629 अखेर. जेव्हा मी म्हणतोय की स्वराज्य बेचिराग झाले होते, ते शिवाजी महाराजांचं नाही, तर त्यांचे पिता शहाजी राजे यांचं स्वराज्य आपण पाहतो आहोत. शहाजी राजांनी बंड पुकारले. इसवी सन 1629. पुण्याच्या आसपासचा परिसर ताब्यात घेऊन त्यांनी स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला होता. 300 वर्षाच्या काळोख्या पारतंत्र्याच्या रात्रीनंतर स्वातंत्र्याची पहाट उगवणार होती. स्वराज्याचा हा अंकुर पुण्यात उगवतो न उगवतो तोच आदिलशाह बादशाहने हे बंड चिरडण्यासाठी पंडित मुरार जगदेव बरोबर फौजा पाठविल्या. आगी लावत, लुटालूट करीत आणि कत्तली करीत विजापूरच्या शाही फौजेने शहाजीराजांचे चिमुकले स्वराज्य बेचिराग करून टाकले होते. पुण्याच्या भोवती असलेली तटबंदी त्यांनी पाडून टाकली होती. वेशी सुरुंगांनी उडवल्या होत्या. शहाजीराजांनी स्वराज्य म्हणजे पुणे वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता, पण अखेर स्वराज्य नष्ट झाले होते. इसवी सन 1629 अखेर. सर्व नष्ट झाले होते, तरी एक गोष्ट शिल्लक होती, ते म्हणजे बंडाचे बीज. जिजाऊ आईसाहेब त्यावेळी शिवनेरीवर गरोदर होत्या. पुढे शहाजीराजे नोकरीसाठी कर्नाटकात गेले खरे, पण आपले बीज मागे ठेवून. जब अंधेरा घना होता है तब समझना सवेरा निकट है. ओशो. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे व स्वराज्य संस्थापक शिवाजीराजे यांच्या मर्यादा. या दोघांच्या काय मर्यादा होत्या ते आपण समजून घेऊया. स्वातंत्र्याचा आपला प्रयत्न फसला तरी शहाजीराजांनी आपला हट्ट सोडला नाही. त्यांनी दुसरा डाव टाकला व निजामशाहीची सूत्रे आपल्या हाती घेतली व मोगलांच्या आक्रमणाला तोंड देण्यास सुरुवात केली. पण अखेर त्यांना निजामशाही म्हणजे स्वराज्य वाचवता आले नाही. रणांगणावर शत्रूशी लढत देऊन
त्यांचा पराभव करण्यापेक्षा उघड्या मुलखावर असलेल्या प्रजेला शत्रूंनी केलेल्या जाळपोळीतून लुटालुटीतून वाचवणे अत्यंत कठीण असते. शेतातून पिके काढण्यासाठी, घर उभारण्यासाठी कष्ट करावे लागतात, घाम गाळावा लागतो, पैसा वेळ लागतो. पण शेताला व घराला आग लावायला क्षणाचाही वेळ लागत नाही. निर्मितीपेक्षा विध्वंस करणे नेहमीच सोपे असते आणि मिर्झा राजांनी असले विध्वंसक धोरण आरंभले होते. यालाच ते पराक्रम समजत होते. आपण मागच्या प्रकरणात पाहिलं की मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर ज्यावेळेस आक्रमण केले त्यावेळेस स्वराज्यातील गावेच्या गावे जाळून भस्मसात केली होती. घरे पिके जाळली होती. महाराज आपल्या या स्वराज्यातील प्रत्येक गावाला, खेड्याला संरक्षण कसे देऊ शकतील बरे? स्वकीय राज्यकर्त्यांचे चुकीचे धोरण. आता ज्यावेळेस मी सांगितलं की प्रकरण म्हणजे बॅकग्राऊंड आपण पाहतो आहोत ते म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगोदर 350 वर्ष महाराष्ट्र परकीय सुलतानांच्या ताब्यात गेला होता आणि ही गुलामगिरी महाराष्ट्रावर आलेली होती. कशामुळे आली त्याचं आपण थोडंसं बॅकग्राऊंड बघतो आहोत. त्यातलं एक कारण म्हणजे स्वकीय राज्यकर्त्यांचे चुकीचे धोरण. 350 वर्षापासून महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला होता. येथील स्थानिक राज्यकर्ते मराठे बुद्धिमान धाडसी नव्हते काय? रणांगणावर ते पराक्रम गाजवत नव्हते काय? त्यांना विजय मिळतच नव्हते काय? आणि तरीही देश पारतंत्र्यात गेला होता. परकीय सत्ता शक्तिशाली होत्या म्हणून नाही, तर येथील स्थानिक राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे, सामाजिक परिस्थितीमुळे. यातील अनेक कारणापैकी आक्रमण हा संरक्षणाचा एक भाग आहे हे येथील राज्यकर्त्यांनी लक्षात घेतले नाही. नीट आहे का? यातील अनेक कारणापैकी आक्रमण हा संरक्षणाचा एक भाग आहे हे येथील राज्यकर्त्यांनी लक्षात घेतले नाही. या बाबतीत पंडित नेहरूंचे एक वाक्य मला आठवतं. पंडित जवाहरलाल नेहरूंचे पुढील वाक्य सूचक आहे. नीट आहे का? Civilization, like empire, fall not so much because of the strength of the enemy outside as through the weakness and decay within. हे फार एक विचार करण्यासारखं विलक्षण त्यांचं स्टेटमेंट आहे. हिंदवी स्वराज्याची शौर्य गाथा या पुस्तकात डॉक्टर दिनकर खाबडे लिहितात. त्यांनी काय लिहिलंय पहा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. परंतु हा स्वाभिमानाचा तेजस्वी वारसा शिवाजीचे वारसदार म्हणून पुढे जे पेशवे आले त्यांनी सांभाळला नाही. आपसातील दुही, स्वार्थ, पराकोटीचा जातीयवाद, सरदारांची स्वार्थी वृत्ती, जहागिरी आणि वतनाचे प्रेम, फितुरी, आधुनिक शस्त्रास्त्रांचा अभाव, वंश परंपरागत पदे अशा अनेक कारणांनी मराठेशाही उत्तरार्धाच्या काळात आतून पोखरली गेली आणि केवळ तिचा मोठा डोलारा आणि प्रादेशिक फापट पसारा उभा राहिला होता. यावर शेवटचा घाव घालून ब्रिटिशांना तो सहज कोलमडून टाकता आला. चुकीचे धोरण आणि सामाजिक परिस्थिती हा येथील कमकुवतपणा होता.
पण हे जरी बॅकग्राऊंड असलं तरी काही चांगल्या पण गोष्टी होत्या, ते पाहूया आपण. मराठ्यांच्या इतिहासातील 2 वीर पुरुष असे आहेत की जे अत्यंत आक्रमक आहेत व त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत शत्रूंना त्यांचा कधीच पराभव करता आला नाही. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि पहिले बाजीराव पेशवे. नीट ऐका, पुन्हा एकदा वाचतो. मराठ्यांच्या इतिहासातील 2 वीर पुरुष असे आहेत की जे अत्यंत आक्रमक आहेत व त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत शत्रूंना त्यांचा कधीच पराभव करता आला नाही. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व पहिले बाजीराव पेशवे. आपल्या उत्तुंग ध्येयवादाने व व्यक्तिमत्वाने महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले, तर आपल्या वादळी आक्रमणाने पहिल्या बाजीरावांनी मराठेशाहीचा विस्तार केला. छत्रपती शंभूराजे देखील पराक्रमी व आक्रमक होते, पण 3 लाख फौजेसह औरंगजेबाने आक्रमण केल्यामुळे व दुर्दैवाने ते पकडल्या गेल्यामुळे त्यांची कारकीर्द अल्पशी ठरली. पण मोगलांचे संकट असूनही त्यांनी पोर्तुगीजांवर आक्रमण केले होते व कर्नाटकात स्वराज्य विस्तार केला होता. आता परकीय सत्तेने आक्रमण केल्यावर काय परिस्थिती निर्माण होत असे ते थोडंसं समजून घेऊ आपण. हे बॅकग्राऊंड फार महत्वाचं आहे. त्या बॅकग्राऊंडवरच शिवाजी महाराजांचा हा इतिहास, सत्य इतिहास आपल्याला समजून घेता येणार आहे. फक्त शिवाजी महाराजांच्याच स्वराज्याचा इतिहास पाहून उपयोगी नाही, त्याच्या मागचं जे बॅकग्राऊंड आहे ते पण आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे स्वराज्याच्या अगोदर 350 वर्ष या महाराष्ट्रात काय घडत होतं ते आपण समजून घेतलं पाहिजे, तर शिवाजी महाराजांच्या या कार्याला अधिक महत्त्व कसं आहे हे समजून घेता येईल. परकीय सत्तेने आक्रमण केल्यावर राज्याच्या रक्षणार्थ स्थानिक राजाला शत्रूला तोंड द्यायला जावे लागे. शत्रूच्या हालचालीची, त्यांच्या हेतूची हेरांमार्फत माहिती नीट न ठेवल्यामुळे शत्रू यांच्या राज्यात आल्यावर मोहीम हाती घेतली जात असे. म्हणजे युद्ध यांच्याच राज्यात होत असे. यांच्याच राज्याचा युद्धभूमी म्हणून उपयोग झाल्याने प्रदेश बेचिराग होत असत. याचं उदाहरण आपण देवगिरीचा राजा रामदेव राय, अल्लाउद्दीन खलजीने त्याच्यावर जेव्हा आक्रमण केलं त्याच्यामध्ये आपल्याला पाहिलेलं आहे. अल्लाउद्दीन खलजी देवगिरीवर चालून येत आहे हे या राजाला खूप उशिरा कळलं. ते आपण पहिल्या प्रकरणात पाहिलं आहे. अशा पद्धतीची ही परिस्थिती शिवपूर्व काळात होती. पुढे काय होतं ते आपण समजून घेऊया. विजय झाला तरी शत्रूचे फारसे नुकसान होत नसे. उलट येथील राज्यांचे सामर्थ्य, शक्ती कमी होत असे विजय मिळूनही. कारण युद्धभूमी म्हणून इथल्याच भूमीचा वापर होत असे. विजय मिळाल्यावर येथील राजे शत्रूंकडून नुकसान भरपाई किंवा पुन्हा तो आक्रमण करणार नाही अशी जरब त्याला बसेल असे शासन किंवा कृत्य करत नसत. ते विजयोत्सव साजरा करीत. अल्लाउद्दीन खलजीने देवगिरीवर आक्रमण केले तेव्हा पराक्रमी युवराज शंकरदेवने त्याचा मोड करण्याऐवजी केलेली लूट आमच्या स्वाधीन करून चालता हो एवढाच निरोप पाठवला. तुम्हाला आठवत असेल पहिल्या प्रकरणात ते आपण वाचलेले ते वर्णन. त्यामुळे शत्रूची भीड चेपली जात असे. म्हणजेच आक्रमण करून विजय मिळाला तर फायदाच, पण पराजय झाला तरी फारसे नुकसान नाही अशी शत्रूची मानसिकता तयार होत असे. आणि शत्रूला विजय मिळाला तर मात्र ते तेथील राज्य संपूर्णपणे नष्ट करीत. उदाहरणार्थ
5 सुलतानांनी आक्रमण करून विजयनगरचे राज्य नष्ट केले. आपण जर मागचा इतिहास पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की विजयनगरचं साम्राज्य त्या 5 सुलतानांनी एकत्र येऊन राष्ट्रस्थागडीच्या युद्धामध्ये ते नष्ट करून टाकलं. शत्रूचा जर पराभव झाला तर त्यांना जरब बसेल असे कुठलेही कृत्य ते करत नसत, ते पण आपण पाहिलं. याच्या उलट शिवाजी महाराजांनी काय केलं पहा. शाहिस्ते खानाने 3 वर्ष स्वराज्यात धुमाळकूळ मांडलेला होता. शिवाजी महाराजांनी लाल महाराज छापा टाकून त्याची 3 बोटे छाटून टाकली, पण त्याच्यावर तेवढ्यावर ते गप्प बसले नाहीत. याचा सूड त्यांनी घेतला आणि तो सूड असा घेतला की त्यांनी सुरतेवर स्वारी केली आणि त्या स्वारीमध्ये त्यांनी सुरतेची नासधूस केली, जाळपोळ केली, लुटली. एवढंच नव्हे तर जे व्यापारी, जे लोक खंडणी द्यायला तयार नव्हते त्यांचे हातपाय तोडून टाकले शिवाजी महाराजांनी. की तुम्ही 3 वर्ष जर आमच्यावर अत्याचार करणार असाल तर त्याचा बदला आम्ही अशा पद्धतीने घेतो. आणि औरंगजेबाला धडा शिकवला. महाराजांनी हे लक्षात घेऊन शत्रूला स्वराज्याचा भागाचा युद्धभूमी म्हणून वापर करू दिला नाही. हे महत्वाचं आहे. त्याचं उदाहरण पण मी देतो तुम्हाला. फत्ते खान, सिद्दी जोहर आणि खवास खान यांना स्वराज्याच्या सीमेवर अडवून त्यांना पिटाळून लावले व स्वराज्यातील प्रजेचे पुरंदर, पन्हाळा या किल्ल्यांच्या साह्याने संरक्षण केले. अल्लाउद्दीनच्या बाबतीत देवगिरीच्या रामदेवरायाने काय केलं. तो अल्लाउद्दीन खलजी साम्राज्यात आला आणि त्याने देवगिरीची लुटालूट केली. या बाबतीमध्ये शिवाजी महाराजांनी फत्ते खान, सिद्दी जोहर आणि खवास खान यांना स्वराज्यात येण्याचा चान्सच दिला नाही. त्यांना सीमेवरच अडवून ठेवलं त्यांना. बरोबर ना. स्वराज्याचा बचाव करण्याची त्यांची ही रणनीती होती. पुरंदरचा तह करण्यामागे हाच हेतू होता, तो म्हणजे स्वराज्याची युद्धभूमी होऊ नये, कारण प्रजेचे नुकसान झाले असते. नीट लक्षात घ्या, पुन्हा वाचतो. पुरंदरचा तह करण्यामागे हाच हेतू होता, तो म्हणजे स्वराज्याची युद्धभूमी होऊ नये, कारण प्रजेचे नुकसान झाले असते. अफजल खानाला प्रतापगडावर ठार करून जावळीत त्याच्या फौजेचा धुवा उडवला. अशा वेळी एखाद्या राजाने आनंदोत्सव साजरा केला असता, मोहिमेचा ताण पडला म्हणून विश्रांती घेतली असती, पण महाराजांनी तसे केले नाही. शंभूराजांची आई म्हणजे महाराजांच्या राणी साहेबांचे त्यावेळी नुकतेच निधन झाले होते. तरी देखील राजगडावर घरी जाण्याऐवजी त्यांनी विजापूरवर मोहीम काढली. आदिलशाहीचा पन्हाळा लगेच जिंकला 18 दिवसात. तसेच आदिलशाहीला अद्दल घडवण्यासाठी व मराठ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी त्यांनी नेताजीला विजापूरवर आक्रमण करण्यास सांगितले. शत्रूला जरब बसेल असे त्यांनी कृत्य केलेले आहेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यांचं धोरण. आक्रमक धोरण. आणि शत्रूने जर आक्रमण केलं तर पुन्हा ते आक्रमण करणार नाहीत यासाठी त्यांना धडा शिकवणं, हे त्यांचं धोरण आहे. शाहिस्ते खानाची बोटे तोडल्यानंतर स्वस्थ न बसता लगेच एकाच आठवड्यात महाराज कोकणात स्वारीला गेले व कोकणात स्वराज्य विस्तार केला. शिव इतिहासाचा अभ्यास करताना या गोष्टी प्रामुख्याने आपण लक्षात घ्यायला पाहिजे की शिवपूर्व काळात इथले स्थानिक राज्यकर्ते कसे वागत होते आणि शिवाजी महाराज कसे वागत होते, त्यांच्यातली ही तुलना आहे. पुन्हा एकदा वाचतो.
शाहिस्तेखानाची बोटे तोडल्यावर स्वस्थ न बसता लगेच एकाच आठवड्यात महाराज कोकणात स्वारीला गेले व कोकणात स्वराज्य विस्तार केला. एवढ्यावरच ते थांबले नाही, तर शाहिस्तेखानाच्या मोहिमेमुळे स्वराज्याची नासाडी झाली होती. याची नुकसान भरपाई म्हणून त्यांनी मोगलांची सुरत लुटली व औरंगजेबाला धडा शिकवला. महाराजांच्या या योग्य धोरणामुळे स्वराज्य वाढत होते व सामर्थ्यवान पण होत होते आणि शत्रूला स्वराज्याची जरब बसत होती. न श्रेया सतत तेजो न नित्य श्रेयशी क्षमा, हे चाणक्यांचं वचन आहे. Hitler's historical hero had always been Frederick the Great. Later, under Goebbels' prompting, Napoleon emerged as his model. Frederick the Great was a man who knew when to stop, and Napoleon did not. याचा संदर्भ आपण पुढे बघूया. शिवाजी महाराजांनी तह का केला याचा संदर्भ या वाक्यांमध्ये, हे वाक्य मी पुन्हा वाचतो, महत्वाचं वाक्य आहे. Hitler's historical hero had always been Frederick the Great. Later, under Goebbels' prompting, Napoleon emerged as his model. Frederick the Great was a man who knew when to stop, and Napoleon did not. शत्रूने उघडलेली आघाडी बंद पाडली. पण महाराज आक्रमक असले तरी काही प्रसंगी परिस्थितीनुसार 2 पावले मागे येण्याची, माघार घेण्याची पण त्यांची तयारी असे. शिवाजी महाराज आणि हिटलर यांच्यामधला हा मुख्य फरक आहे, जो आपण समजून घेतो या बॅकग्राऊंडवर. त्यासाठी ते इंग्रजी स्टेटमेंट मी जे वाचलं ते सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा वाचतो. पण महाराज आक्रमक असले तरी काही प्रसंगी परिस्थितीनुसार 2 पावले मागे येण्याची, माघार घेण्याची पण त्यांची तयारी असे. यावेळी महाराजांनी धूर्तपणे मिर्झाराजांशी तह केला व मोगलांनी स्वराज्याविरुद्ध उघडलेली आघाडी 3 महिन्यातच बंद पाडली. हे महाराजांचे यश होय. असे करून त्यांनी प्रजेचे, स्वराज्याचे संरक्षण केले. पुन्हा एकदा वाचतो. यावेळी महाराजांनी धूर्तपणे मिर्झाराजांशी तह केला व मोगलांनी स्वराज्याविरुद्ध उघडलेली आघाडी 3 महिन्यातच बंद पाडली. हे महाराजांचे यश होय. असे करून त्यांनी प्रजेचे, स्वराज्याचे संरक्षण केले. आपण नीट जर ऑब्झर्व केलं तर अशाच प्रकारचं संरक्षण, अशाच प्रकारची युद्धनीती त्यांनी सिद्दी जोहर बरोबर पण केलेली आहे. सिद्दी जोहर बरोबर पण त्यांनी माघारीचाच पवित्रा घेतलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पण लढाई झालेली नाही. पण सिद्दी जोहरला स्वराज्याच्या सीमेवरच अडवून त्यांनी प्रजेचे, स्वराज्याचे संरक्षण केले आहे. आणि दोन्ही ठिकाणी त्यांना यश मिळालेलं आहे. पुरंदरच्या तहावर शरणागतीचे लेबल. मी काय म्हटलं पुन्हा एकदा ऐका. पुरंदरच्या तहावर शरणागतीचे लेबल. मिर्झाराजांचा पराभव करणे हा एक पर्याय होता, पण मग युद्ध किती काळ चालले असते हे निश्चित नव्हते. आपण पाहिलं की मिर्झाराजे हे अनुभवी, मुत्सद्दी, पराक्रमी राजपूत सरदार होते आणि 80,000ची फौज ते घेऊन आलेले होते. त्यात राजपूत, बुंदेले आणि दिलेर खानाचे 5,000 पठाण होते. हे वर्णन आपण मागे पाहिलेलं आहे.
तेव्हा हे युद्ध लगेच संपणारं नव्हतं. मिर्झाराजांचा पराभव करणे हा एक पर्याय होता, पण मग युद्ध किती काळ चालले असते हे निश्चित नव्हते. स्वराज्याचा भाग युद्धभूमी झाल्यामुळे जिंकूनही नुकसानच झाले असते. त्यामुळे पण या घनघोर लढाईत परिश्रमाने उभ्या केलेल्या हजारोंच्या फौजा बर्बाद झाल्या असत्या ही गोष्ट खरी आहे असे नरहर म्हणतात, ते योग्य आहे. पुन्हा एकदा वाचतो, नीट ऐका. पुरंदरच्या तहावर शरणागतीचे लेबल. मिर्झाराजांचा पराभव करणे हा एक पर्याय होता, पण मग युद्ध किती काळ चालले असते हे निश्चित नव्हते. स्वराज्याचा भाग युद्धभूमी झाल्यामुळे जिंकूनही नुकसानच झाले असते. त्यामुळे पण या घनघोर लढाईत परिश्रमाने उभ्या केलेल्या हजारोंच्या फौजा बर्बाद झाल्या असत्या ही गोष्ट खरी आहे असे नरहर म्हणतात, ते योग्य आहे. महाराजांचे मनुष्यबळ म्हणजे सैन्य म्हणजे सामर्थ्य खच्ची झाले असते. विजय मिळूनही काही फायदा झाला नसता. केवळ इतिहासामध्ये जेता म्हणून नोंद झाली असती. युद्धात पैसा वेळ खर्च झाला असता. त्यामुळे महाराजांनी मिर्झाराजांना प्रतिकार केलाच नाही. स्वराज्याचे 4 घटक त्यापैकी सैन्य म्हणजे सामर्थ्य व प्रजा टिकवण्यासाठी त्यांनी तह केला. नीट ऐका. त्यामुळे महाराजांनी मिर्झाराजांना प्रतिकार केलाच नाही. स्वराज्याचे 4 घटक त्यापैकी सैन्य म्हणजे सामर्थ्य व प्रजा टिकवण्यासाठी त्यांनी तह केला. कारण पुढे पेटणाऱ्या रणकुंडावर रणांगणावर जिवंत माणसांची आहुती देण्यापेक्षा निर्जीव किल्ल्यांचा बळी देणे जास्त व्यवहारीपणाचे होते नव्हे का? पुन्हा एकदा. कारण पुढे पेटणाऱ्या रणांगणावर रणकुंडावर जिवंत माणसांची आहुती देण्यापेक्षा निर्जीव किल्ल्यांचा बळी देणे जास्त व्यवहारीपणाचे होते नव्हे का? किल्ला पुन्हा जिंकून परत मिळवता येईल, पण युद्धात कामी आलेला मोहरा प्रजेचे नुकसान करून युद्धात सैनिकांचा प्राणनाश करून इतिहासात जेता म्हणून मिरवण्याची महाराजांना हौस नव्हती. महाराज स्वाभिमानी असले तरी त्यांना अहंकार नव्हता. त्यामुळे असल्या नुकसानीच्या विजयापेक्षा फायद्याची शरणागती त्यांना जास्त मोलाची वाटली. नीट ऐका. त्यामुळे असल्या नुकसानीच्या विजयापेक्षा फायद्याची शरणागती त्यांना जास्त मोलाची वाटली. म्हणून त्यांनी जे 4 प्रस्ताव पाठविले होते त्या प्रस्तावांचे एकत्रीकरण करून 5 कलमांचा पुरंदरच्या तहाचा बोळा त्यावर शरणागतीचे लेबल लावून दमबाजी करणाऱ्या मिर्झाराजांच्या ते नको नको म्हणत असताना महाराजांनी त्यांच्या श्रीमुखात कोंबला व त्यांचे तोंड बंद करून टाकले. पुन्हा एकदा वाचतो. या प्रकरणातला सारांश या वाक्यांमध्ये आहे. म्हणून त्यांनी जे 4 प्रस्ताव पाठविले होते त्या प्रस्तावांचे एकत्रीकरण करून 5 कलमांचा पुरंदरच्या तहाचा बोळा त्यावर शरणागतीचे लेबल लावून दमबाजी करणाऱ्या मिर्झाराजांच्या ते नको नको म्हणत असताना महाराजांनी त्यांच्या श्रीमुखात कोंबला व त्यांचे तोंड बंद करून टाकले. शरणागतीने शत्रूची आघाडी बंद पाडली हा तहाचा सर्वात मोठा व पहिला फायदा होय. नीट ऐका.
शरणागतीने शत्रूची आघाडी बंद पाडली हा तहाचा सर्वात मोठा व पहिला फायदा होय. विजयापेक्षा प्रगती महत्वाची होती व हे सर्व करताना त्यांचा केवळ एक सरदार मुरारबाजी युद्धात कामी आला. महाराजांनी आपले सैन्य व सामर्थ्य शाबूत ठेवले होते, राखून ठेवले होते व या सैन्याच्या सामर्थ्याच्या जोरावर पुढे महाराजांनी केवळ 4 महिन्यात पुरंदरच्या तहात दिलेले सर्व किल्ले परत मिळवले. नीट ऐका, या सैन्याच्या व सामर्थ्याच्या जोरावर पुढे महाराजांनी केवळ 4 महिन्यात पुरंदरच्या तहात दिलेले सर्व किल्ले परत मिळवले. इतिहासातील आता काही दुसरे उदाहरण घेऊन पाहूया आपण आणि त्या उदाहरणांवरून शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह का केला हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. उदाहरण पुढील प्रमाणे: दोघांचे भांडण, इतरांना लाभ. तहाचा दुसरा फायदा म्हणजे युद्ध टाळून या संघर्षाचा फायदा स्वराज्याच्या इतर शत्रूंना मिळू दिला नाही. शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह का केला हे या उदाहरणावरून समजून घेऊ आपण. पेशवाईमध्ये नानासाहेब पेशवे म्हणजे बाळाजी बाजीराव, पेशवाईमध्ये नानासाहेब पेशवे व मराठा आरमाराचे प्रमुख आंग्रे यांच्यात वितुष्ट आले. पेशवांच्या व आंग्रेंच्या या भांडणात इंग्रजांना सुवर्ण संधी मिळाली. नानासाहेबांनी इंग्रजांच्या मदतीने आंग्रेंवर आक्रमण करून मराठ्यांचे आरमार बुडवले. मराठ्यातील या यादवीमुळे इंग्रजांना फायदा मिळाला. मराठ्यांचे आरमार नष्ट झाल्यामुळे समुद्रावर इंग्रजांचे वर्चस्व वाढले. आपल्याला हा इतिहास माहिती आहे. म्हणजे पेशवे आणि आंग्रे यांचा फायदा कोणी घेतला? इंग्रजांनी. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठे व अब्दाली यांच्या युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव झाला. मराठ्यांचा दरारा खजिना संपला. याचा फायदा इंग्रजांनी निजाम उल मुल्कने उठवला. हा इतिहास आपल्याला माहिती. पानिपतचं जे युद्ध झालं त्याच्यामध्ये अब्दाली आणि सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्यात युद्ध झालं. यात अब्दालीचंही नुकसान झालं, मराठ्यांचंही नुकसान झालं. त्याचा फायदा इंग्रजांनी आणि निजाम उल मुल्कने उठवला. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंड फ्रान्स ही दोस्त राष्ट्रे म्हणजे अलाइज एकीकडे तर जर्मनी इटली दुसरीकडे म्हणजे ॲक्सिस, रशिया अमेरिका जपान व इतर अनेक देश युद्धात उतरले होते. पण युद्धाचा परिणाम म्हणून इंग्लंड हे एकमेव महासत्ता म्हणून उरले नाही. रशिया व अमेरिका यांना फायदा मिळून ते महासत्ता म्हणून उदयास आले. इंग्लंड फ्रान्स जिंकूनही दुर्बळ झाल्याने त्यांच्या प्रभावाखालील वसाहतींवर त्यांचे नियंत्रण राहिले नाही. हे लक्षात घ्या. इंग्लंड फ्रान्स जिंकूनही दुर्बल झाल्याने त्यांच्या प्रभावाखालील वसाहतींवर त्यांचे नियंत्रण राहिले नाही व बरेच देश पुढे स्वतंत्र झाले. महायुद्ध संपल्यानंतर 2च वर्षांनी भारत स्वतंत्र झाला. हा केवळ योगायोग आहे का? शाहिस्तेखानाने स्वराज्यावर स्वारी केली त्यावेळेस महाराजांनी मुत्सद्दीगिरीने लढाई करण्याचे टाळले. शाहिस्तेखानाने स्वराज्यावर स्वारी केली त्यावेळेस महाराजांनी मुत्सद्दीगिरीने लढाई करण्याचे टाळले. कारतलब खानाचा पराभव करून कोकणात त्यांनी आदिलशाहीचा प्रदेश जिंकून इंग्रजांना अद्दल घडवून
त्यांना मराठा मोगल संघर्षाचा फायदा मिळू दिला नाही. फरक लक्षात घ्या. आपण जे उदाहरणे पाहिले त्याच्याशी शिवाजी महाराजांनी जी रणनीती आखलेली त्याशी कंपॅरिझन केल्यावर आपल्याला हे लक्षात येईल. त्यांनी आपल्या इतर शत्रूंना या गोष्टींचा कधीही फायदा मिळू दिलेला नाही. कारतलब खानाचा पराभव करून कोकणात त्यांनी आदिलशाहीचा प्रदेश जिंकून इंग्रजांना अद्दल घडवून त्यांना मराठा मोगल संघर्षाचा फायदा मिळू दिला नाही. लाल महालावर छापा टाकून त्यांनी युद्ध टाळले. पण तरी देखील महाराजांच्या या विजयाचा अप्रत्यक्ष फायदा आदिलशहा व कुतुबशहा यांना मिळालाच. कारण शाहिस्तेखानाची ही मोहीम जशी स्वराज्याविरुद्ध होती तशी ती आदिलशाही विरुद्ध देखील होती. म्हणूनच स्वराज्यावर आक्रमण चालू असताना मोगलांनी आदिलशाहीचा परिंडा किल्ला बळकावला होता. तुम्हाला आठवत असेल, आपल्याला असं वाटतं की शाहिस्तेखानाने स्वराज्यावर आक्रमण केलं, तर त्याच वेळेस शाहिस्तेखानाचा हा पण हेतू होता की स्वराज्य घेता घेताच आदिलशाहीचे पण जे काही किल्ले असतील ते बळकवायचे आहेत. आणि त्यांनी परिंडा किल्ला जिंकला होता आदिलशाहीचा. महाराजांनी शाहिस्तेखानाला पळवून लावले. खरे म्हणजे यामुळे आदिलशहाने महाराजांचे आभार मानायला पाहिजे होते. कारण महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटून जसे स्वराज्य वाचवले होते तसेच आदिलशाही कुतुबशाही देखील. बरोबर ना? पण आता तह करून त्यांनी युद्ध टाळले व या संघर्षाचा आपल्या इतर शत्रूंना फायदा मिळू दिला नाही. तह झाला त्यानंतर पुढे काय केलं ते पहा. महाराजांचा स्वराज्य विस्तार. तह ठरला. मिर्झा राजांनी ही आनंदाची बातमी दिल्लीला बादशाहकडे पाठवली. बादशाहकडे म्हणजे औरंगजेबाकडे. कधी? जून 1665 हा तह आहे, हे आपल्याला माहिती आहे. आणि या तहामुळे काय झालं, युवराज संभाजीराजे व स्वतः महाराज बादशाहचे नौकर झाले. बरोबर? त्यामुळे बादशाहने दोघांच्या नावाने फरमान व पोशाख पाठविला होता. मिर्झा राजांनी ही आनंदाची बातमी शिवाजी राजांना कळवून फरमान स्वीकारण्यासाठी छावणीत या म्हणून हुकूम पाठवला. महाराज यावेळी तळ कोकणात होते. यावेळी म्हणजे कधी? सप्टेंबर 1665. नीट लक्षात घ्या. तह झाला जून 1665 मध्ये. एक्झॅक्ट तारीख जर पाहिजे असेल तर 11 जून 1665. मिर्झा राजांनी ती बातमी औरंगजेबाला पाठवली. पत्रव्यवहार झाला, त्याच्यात वेळ जातो. त्याच्यामध्ये दिल्लीला एवढ्या लांब ते त्यांचं पत्र गेलं वगैरे. आणि त्यानुसार मग बादशाहने या तहाला मान्यता देऊन फरमान पाठवलं. ते येईपर्यंत सप्टेंबर महिना उजळला. मग त्यावेळेस महाराज कुठे होते? त्यावेळेस शिवाजी महाराज सप्टेंबर मध्ये तळ कोकणात होते. म्हणजे तह झाल्यावर 3ऱ्या महिन्यात. आता प्रश्न हा पडतो की ते तिथे काय करत होते तळ कोकणात? या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर तहाचे कलम नंबर 5 पहावे. ते तळ कोकणात काय करत होते त्याचं उत्तर या पुरंदरच्या 5व्या कलमात दडलेलं आहे. हे जे कलम 5वं कलम आहे हे महाराजांनीच मिर्झा राजांना सुचवलेलं आहे. काय ते कलम मी तुम्हाला वाचून दाखवतो, नीट ऐका. विजापूरकरांच्या अंमलातील तळ कोकणचा व बाले घाटावरचा मुलूक जिंकून घेतल्यानंतर शिवाजी राजांच्या ताब्यातच ठेवण्यास बादशाहाची मंजुरी आहे. त्याबद्दल शिवाजी राजांनी दर साल
3 लाख होनांच्या हप्त्याने एकूण 40 लाख होनांची पेशकश बादशहास द्यावी. तुम्हाला आठवत असेल की प्रकरण 9 मध्ये आपण पाहिलेलं आहे की शिवाजी महाराजांनी स्वतःहून सांगितलेलं आहे मिर्झा राजांना की मी आपणास खंडणी देण्यास तयार आहे. त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी तळ कोकणातल्या दुर्गम भागात आक्रमण करून आदिलशाहीचा तो प्रदेश जिंकून घेण्याचं मला जर फरमान पाठवलं बादशहांनी तर मी खंडणी देईल. दर साल 3 लाख होन मी देईल आणि असं करत करत मी 40 लाख होनांची खंडणी देण्यास तयार आहे असं शिवाजी राजांनी मिर्झा राजांना आश्वासन दिलं. आठवतं का? त्यामुळे ते तळ कोकणात होते. म्हणजे एकीकडे स्वराज्याचा काही मुलूक तहात देऊन त्यांनी मोगलांची प्रचंड आघाडी 3 महिन्यात बंद पाडली होती, तर दुसरीकडे लगेच या डोंगरी उंदराने आदिलशाहीचा मुलूक पोखरण्यास सुरुवात केली होती व तेही मिर्झा राजांना खंडणीचे आमिष दाखवून. धन्य. मी पुन्हा वाचतो. म्हणजे एकीकडे स्वराज्याचा काही मुलूक तहात देऊन त्यांनी मोगलांची प्रचंड आघाडी 3 महिन्यात बंद पाडली होती, तर दुसरीकडे लगेच या डोंगरी उंदराने आदिलशाहीचा मुलूक पोखरण्यास सुरुवात केली होती व तेही मिर्झा राजांना खंडणीचे आमिष दाखवून. धन्य. इथे मी त्यांना डोंगरी उंदीर असं म्हणतोय ते खरं म्हणजे औरंगजेबाच्या दृष्टिकोनातून औरंगजेबाला त्यांनी आमिष दाखवलंय, कारण औरंगजेब महाराजांना डोंगरातील उंदीर म्हणत असे, पहाडी चुहा. असं दिल्ली दरबारात औरंगजेब आणि त्याचे पंटर त्यांना म्हणायचे. पुरंदरच्या तहाचा हा तिसरा फायदा. काय? स्वराज्य विस्तार. हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि या प्रकरणाच्या शेवटी मी तुम्हाला काही वाचकांच्या निवडक प्रतिक्रिया वाचून दाखवतो, ज्या पुढील प्रमाणे. पुण्याहून 2014 साली संजय सोनवणी यांनी फेसबुकवर कॉमेंट लिहिली होती. सारंग माडगुळकर's thesis on Purandar Treaty is the most logical and the best one. तर सिंगापूरहून 2013 साली अश्विन जाधव यांनी लिहिले आहे, कीप इट अप सारंग, सच लिटरेचर इज रेअर नाउ डेज. मुंबईहून आणि सांगलीहून 2017 साली संदीप महाजन लिहितात, ग्रेट वर्क, बो डाऊन टू यू सारंग, कीप इट अप. तर धुळ्यावरून ईमेलद्वारे संजय जिरेकर यांनी प्रतिक्रिया नोंदवली, सारंग खूपच छान. तुझ्या अशा प्रामाणिक आणि कुठल्याही पूर्वग्रह दूषित नसलेल्या चिकित्सक व अभ्यासू लिखाणामुळे महाराजांचा खरा इतिहास हा सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचेल असा मला विश्वास आहे. जय शिवराय. माझ्या पुस्तकावर प्रतिक्रिया देणाऱ्या या सर्व वाचकांचा मी खूप आभारी आहे. आपणास एक विनंती आहे की जर हा एपिसोड तुम्हाला समजला असेल, कळला असेल, तरच या व्हिडिओला लाईक करा, अन्यथा लाईक करण्याची आवश्यकता नाही. मी एक सर्वे करतोय, त्या सर्वेनुसार किती लोकांनी व्हिडिओ पाहिला आणि किती लोकांना तो कळला, समजला, याचं पर्सेंटेज मी काढतो आहे. आणि किती लोकांनी लाईक केलं याच्यावरून मला ते पर्सेंटेज समजेल. म्हणून व्हिडिओ जर कळला असेल तरच त्याच्यावर लाईक करा. ओके. व्हिडिओ ऐकल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
जय शिवराय.